मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषणाला बसतायत। अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं याकरता हे आंदोलन आता असणार आहे। सगळे सोयरे संदर्भात आपल्याला अधिसूचना देण्यात आली, त्याची प्रत देण्यात आली, पण त्या सगळ्या संदर्भात अद्याप कायदा करण्यात आलेला नाही। जसं 54 लाख जणांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे। आतापर्यंत 29 लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि हे आपल्याच आंदोलनाचं यश असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणतात। पण दुसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, सगळे सोयऱ्यांना सुद्धा नेमक्या याच आधारे ज्यांची नोंदी सापडलेली आहे त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती, जी सरकारनं मान्य केली आणि त्या सगळ्या संदर्भात अधिसूचना सुद्धा जारी केली। पण या अधिसूचनेचं कायद्यात अद्याप रूपांतर झालेलं नाही आणि याकरता म्हणून 10 फेब्रुवारी पासून आपण पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। गोरगरिबांचं कल्याण होतंय, त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढे केलं असतं। मग मी 10 तारखेला मी कठोर आमरण उपोषण पुन्हा पुकारले, कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही, ह्या आंदोलनात काय होईल सुद्धा मला माहीत नाही, म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडवरून घेऊन आलोय। आज जाहीर आवाहन करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा, तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचं आहे आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा। 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तो सोडित नाही, तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नाम काय केलं, जे कोण सोशल मीडियावर येतात ना ते अंतरवालीत येऊन बसा 10 तारखेला। तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही। हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे, ज्यांना गरज नाही त्यांचा हा लढा नाहीच आहे मुळात। गोरगरिबांना या लढ्यातून खूप मिळालं, कारण जे 70 80 वर्षात 75 वर्षात जे मिळालं नाही ते मराठा समाजाला या आंदोलनातून मिळाले। हेच मी आज समाजाला सांगण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर आलोय की आपण कधी काही खोटं केलं नाही, करणार पण नाही, कधी चुकीचं पाऊल मायबाप मराठा समाजाचा अपमान व्हावा असा एकही उचललेला नाही, म्हणून आपण आज माध्यमाच्या समोर येऊन समाजाला सांगतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।